देण्यासाठी नाफेड एनसीसीएफ मार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आलेला होता आणि या कांद्यातून आता दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई अशा ज्या मेगा मेट्रो सिटी आहेत तर त्या ठिकाणी पाठवण्याची लगबग सुरू झालेली आहेत। आपण पाहू शकता का या ठिकाणी ज्या काही चाळींमध्ये भरून ठेवण्यात आलेला कांदा जो आहे तर तो आता या ठिकाणी प्रतवारीसाठी काढला जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा कांदा जो आहे तर तो खराब निघत आहे। साधारण 20% जवळपास खराब निघत असल्याची माहिती जी तर ती समोर आलेली आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर ह्या कांद्यातून जे तर ते वास सुद्धा येत आहेत। त्याच्यामुळे आणि अशा याच्यामध्ये ह्या जे काही कामगार आहेत तर यांना या ठिकाणी कांदा जो आहे तर तो प्रतवारी करावा लागत आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर 3 लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी करण्यात आलेला आहे आणि याच्यातून आता 840 मेट्रिक टन जो आहे तर तो कांदा तो पाठवण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे आणि अशामध्येच जर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात हा कांदा खराब निघतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकताय आणि याच्यामुळे कुठंतरी ज्या काही संस्थांना कांदा खरेदीची परवानगी देण्यात आलेली होती तर मोठ्या प्रमाणात कांदा खराब निघत असल्याने आता त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे। कारण की यातून साधारण 65% जो आहे तर तो चांगला कांदा द्यायचा आहे, मात्र आज रोजी 2 महिन्यामध्येच 25% जवळपास जर खराब कांदा निघणार असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये किती टक्के हा कांदा खराब निघू शकतो तर त्याच्यामुळे जी 65% रिकव्हरी द्यायची तर ती आहे। 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा भारतातून पाठवण्यास परवानगी देण्यात आली आहे। आज आणि उद्या 200 टनापर्यंत कांदा बांगलादेशमध्ये पाठवण्याची परवानगी आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पाठवण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा। आज आणि उद्या 200 टनापर्यंत कांदा आयात करता येणार आहे। बांगलादेशने कांद्यावरची आयात बंदी हटवली आहे।